पुण्यातल्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणानंतर रस्ते अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। भारतात साधारणपणे दरवर्षी 50,000 लोक हे हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडतात। एखादा अपघात झाला की या मुद्द्याची जोरदार चर्चा होते। प्रशासकीय पातळीवर कागदी घोडे सुद्धा नाचवले जातात। आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या आणाभाका सुद्धा घेतल्या जातात। उपाययोजनांबाबत उच्चारावात चर्चा सुद्धा होते आणि मग काही काळानंतर पुन्हा एकदा हे सगळं प्रकरणच थंड बसल्यात जातं। मग हे खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात आणि अपघातग्रस्तांचे नातेवाईक न्यायापासून वंचित राहतात। हे सगळं का घडतं याचा आढावा आपण आजच्या या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत। पुण्यातलं पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणामुळे तपास यंत्रणा आणि न्यायालयीन कार्यपद्धतीवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मात्र पैसा आणि सत्तेचा वापर करून कायद्यातून पळवाट शोधण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। चर्चेला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्रातील अशाच काही प्रकरणांचा आपण आढावा घेऊयात। बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानवर 2002 मध्ये बेदरकारपणे वाहन चालवत एकाच्या मृत्यूला जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। सुमारे 13 वर्षे हा खटला सुरू होता, पण 2015 साली मुंबई उच्च न्यायालयानं सलमान खानची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली। या हाय प्रोफाईल केसच्या दरम्यान एका साक्षीदाराचा मृत्यूही झाला होता। सलमानच्या विरोधात सादर करण्यात आलेले पुरावे हे त्याला दोषी धरण्यासाठी पुरेसे नाहीत असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आणि त्यामुळे सलमान खानची मुक्तता झाल्याचं मत जाणकारांनी नोंदवलंय। पुण्यातल्या स्वारगेटमध्ये झालेला एक भीषण अपघात आजही पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवतो। स्वारगेट बस स्थानकातून बाहेर पडलेल्या एका बसने रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला धडक देत प्रवास सुरू केला। सुमारे 3 किलोमीटर ही बस धडका देत धावत राहिली आणि त्यांच्या मार्गात आलेल्या 9 जणांना आपला जीव गमवावा लागला। इतकंच नाही तर या अपघातात तब्बल 37 जण जखमी झाले। त्यातल्या काही जणांना कायमचं अपंगत्वही आलं। या बसचा चालक होता संतोष माने, ज्याला तातडीने अटक करण्यात आली, पण तो मनोरुग्ण असल्याचा दावा करून त्याच्या वकिलांनी त्याच्या मुक्ततेची मागणी केली। पण पुणे सत्र न्यायालयाने संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। 2015 साली मुंबईतील फ्रीवेवर झालेल्या एका अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली होती। कॉर्पोरेट लॉयर असलेल्या जान्हवी गडकर हिने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांना बळी घेतल्याचा आरोप पोलिसांनी लावला होता। या प्रकरणी जान्हवीला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकही झाली। हे प्रकरण आजही कोर्टात प्रलंबित आहे, पण आरोपी जान्हवी गडकर ही गेले कित्येक वर्षांपासून जामिनावर बाहेर आहे। 2006 साली मुंबईत झालेला एक अपघात थरकाप उडवणारा होता। ॲलिस्टर परेरा या इस्माने दारूच्या नशेमध्ये कार्टर रोडच्या फुटपाथवर झोपलेल्या 7 निष्पाप मजुरांना आपल्या गाडीच्या चाकाखाली चिरडलं। या अपघातात 7ही मजुरांचा मृत्यू झाला, तर 8 मजूर जखमी झाले होते। या घटनेनंतर परेरालाही अटक झाली, पण सत्र न्यायालयानं केवळ 6 महिन्यांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड ठोठावला होता। परेरा विरुद्ध सादर केलेले पुरावे हे अत्यंत तकलादू होते आणि त्यामुळेच परेरा स्वस्तात सुटल्याची टीकेची झोड उठली होती। पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या हलगर्जीपणाची दखल घेत सदोष मनुष्यवधाचं कलम काढून टाकलं आणि हत्येचं कलम लावून खटला पुन्हा चालवला। उच्च न्यायालयाने त्याला 3 वर्षाचा कारावास सुनावला आणि 2007 साली त्याची रवानगी तुरुंगात केली। मुंबईतील मरीन ड्राईव्ह रस्त्यावर गस्तीसाठी असणाऱ्या 2 पोलिसांना उडवत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नूरिया हवेलीवाला प्रकरण आजही थरकाप उडवणार आहे। 2010 साली आपल्या मित्राच्या मलबार हिलमधल्या फ्लॅटमध्ये पार्टी करून पुन्हा दारू आणण्यासाठी बाहेर पडलेल्या नूरियानं मरीन लाईन्सच्या चेकपोस्टवर 5 पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली होती। त्यात 2 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 जखमी झाले। या घटनेनंतरनं NRI ब्युटिशियन असलेल्या नूरियाला तातडीने अटक झाली, पण नूरियाने मद्यप्राशन केलेलं लपवण्यासाठी औषध घेतल्याचा बनाव केला, पण मेडिकल रिपोर्टमध्ये हा बनाव उघडकीस आला आणि न्यायालयानं नूरियाला 5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली। 5 वर्ष शिक्षा भोगून नूरिया बाहेर आली। त्यानंतरनं डिप्रेशनमध्ये गेलेली नूरियाला 2023 साली हार्ट अटॅकने मृत्यू झाला। 1999 मध्ये BMW हिट अँड रन केसमुळे संपूर्ण देशात थरकाप उडाला होता। एका आर्म डीलर्सच्या मुलानं दिल्लीमध्ये भरधाव वेगाने BMW चालवून 6 जणांचा जीव घेतला होता।
संजीव नंदा देशाच्या लष्करासाठी आर्म डील करणाऱ्या उद्योगपतीचा मुलगा 10 जानेवारी 1999च्या पहाटे 5 वाजता दिल्लीतल्या लोधी रोडवर जॉगिंगसाठी आलेल्या 7 जणांना संजीव नंदाच्या भरधाव कारने धडक दिली. या धडकेनंतर काही जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गाडीखाली अडकले. तरीही संजीव नंदाने गाडीखाली असलेल्या जखमींना फरफटत नेलं आणि त्यात आणखी काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संजीव नंदाला तातडीने अटक झाली खरी, पण दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला केवळ 2 वर्षाची शिक्षा दिली. दिल्ली पोलीस या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले, पण न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली. उलट त्याच्या तुरुंगातल्या चांगल्या वर्तनाची दखल देत 3 महिने आधीच त्याची मुक्तता केली. संजीव नंदाच्या या खटल्यात दोन्ही बाजूच्या वकिलांवरती देवाणघेवाणीचे आरोप झाले. दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी संजीव नंदाच्या सुटकेसाठी संजीव नंदा यांच्या वकिलांसोबत डील केल्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. एकूणच परिस्थिती काय आपण पाहिली, हे हाय प्रोफाईल खटले आहेत त्यामुळे यांची चर्चा होते. मात्र असे अनेक खटले आहेत, जवळपास हजारो खटले असे आहेत की ज्याची चर्चा होत नाही आणि तरीसुद्धा न्यायासाठी अनेक वर्ष त्यांच्या नातेवाईकांना खेटे मारावे लागतात. या सगळ्यावर आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठीच आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्मिता सरोदे सिंगलकर, या कायदेतज्ञ आहेत. नेमके या प्रकरणात काय लूपहोल्स आहेत, कशामुळे हे खटले रखडतात, या संदर्भातली चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. तर तन्मय पेंडसे अपघातग्रस्तांचे नातेवाईक आहेत. आपल्याला आठवत असेल की आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा जो अपघात झाला होता आणि दुर्दैवानं दोघेही मृत्युमुखी पडले होते आणि या अपघातात अक्षय पेंडसेंचे हे भाऊ आहेत तन्मय पेंडसे. त्यांचा अनुभव काय, अशा प्रकारचे खटले लढताना कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि कॉम्पेन्सेशनमध्ये काही अडचणी येतात का, या सगळ्या संदर्भात त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळू शकेल की नेमके लूप होल्स कुठे आहेत. मी सुरुवातीला स्मिता सरोदे सिंगलकर यांच्याकडे जातो. स्मिताजी, हा जो सगळा प्रकार आहे, आता ही जी पोर्शे कार प्रकरण आपण पाहतोच आहेत, कुठे ना कुठेतरी सुरुवातीपासूनच या केसमध्ये लूप होल्स ठेवण्याचे प्रयत्न झाले. मग ते पंचनाम्यापासून अगदी ज्युव्हेनाईल बोर्डाच्या त्या निर्णयापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी अनियमितता आढळून आली. अनेक खटल्यांमध्ये हे पाहिलेलं आहे की जर हाय प्रोफाईल आरोपी असेल तर अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या जातात. हा आजवर सगळ्यांचा आरोप आहे. यात कितपत तथ्य वाटतंय? मला खरंच ही जी दुर्घटना आहे ह्याच्याबद्दल फारच वाईट सगळ्यांना वाटलेलं आहे की जे अगदीच निरपराध असलेले लोक, जे कामाच्या निमित्ताने बाहेर निघालेले लोक, या ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि तुम्ही जसं म्हणाले की लूप होल्स असतात तेव्हा आरोपीला सुटण्यासाठी कुठेतरी वाव किंवा मार्ग आपण सोडतो. तर या केसमध्ये लूप होल्स म्हणता येईल अशा गोष्टी आपल्याला बघायच्या झाल्या तर 2 गोष्टी प्राथमिकतेने बघता येईल की वेगवेगळे 2 FIR लॉन्च झाले आहेत. तर त्या FIR च्या कॉपी आपल्यापर्यंत आलेल्या नाहीयेत, तुम्हाला माहिती असतील कदाचित. पण त्या 2 FIR मुळे काय होईल की 2 केसेस एका केसमध्ये चालवाव्या लागतील, 2 प्रकरणं चालतील, बरोबर. आणि त्याच्यामध्ये यांनी जे कलम लावायला हवे होते, तर जसं कायद्याचं आपण एक सूत्र बघतो की कायद्यापुढे सगळे समान आहेत, गरीब श्रीमंत असा फरक नाही किंवा सुशिक्षित अशिक्षित असा फरक नाही, जातीभेद नाही, कुठल्याही प्रकारचा काहीही भेद न ठेवता कायद्यासमोर सगळे समान आहेत, या तत्वावर आपण बघतो हे चालतं प्रकरण. आणि सगळ्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. आता इथे आपण बघितलं तर फक्त तो श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून त्याला वागणूक वेगळी मिळते का, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मी म्हणाली त्याप्रमाणे की FIR 2 का लॉन्च झाले आहेत. FIR म्हणजे केस एकच आहे तर 2 FIR कशासाठी? आणि जर तशी मग त्या 2 FIR मध्ये तफावत असेल तर कुठेतरी मग लूप होल्स राहतील, कारण 2 वेगवेगळी प्रकरणं चालतील आणि त्या लूप होल्सचा फायदा मग आरोपीला कुठेतरी मिळेल का? तर ही मला वाटतं फार मोठी चूक कुठेतरी आहे. कलम जी लावायला पाहिजे होती त्याच्यामध्ये 304 कलम जे आहे आपण बघतो IPCचं, ते लागायला पाहिजे. कारण की इथे आपल्याला दिसतंय स्पष्टपणे की यांनी फारच बेदरकारपणे निग्लिजंटली गाडी चालवलेली आहे आणि त्यांच्या निग्लिजन्समुळे 2 मृत्यू झालेले आहेत. दुसरं जे कलम आहे ते कलम 279, हे पण यामध्ये लावलंय की नाही ते बघणं जरुरी आहे. ते आवश्यक कलम आहे. ते आहे रॅश ड्रायव्हिंग करण्याबद्दल. तर रॅश ड्रायव्हिंगमुळे, इतकी सुसाट कार पळवल्यामुळे हा अपघात झालेला आहे. आणि दारू पिऊन मद्यप्राशन करून ह्यांनी वाहन चालवलेलं आहे.
आणि ही सगळी बालक या व्याख्येमध्ये येणारे आरोपी आहेत. पण कारण की बालकांची जबाबदारी आपण पालकांवर टाकलेली आहे आणि तसे नियम आहेत की तुम्ही बालकांना गाडी चालवायला देऊ नका. पालकांनी कुठेतरी कर्तव्यामध्ये कसूर केलेली असल्यामुळे जे या आरोपीचे वडील आहेत, विशाल अग्रवाल, ह्यांना आपण बघतो की पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. दुसरा एक मुद्दा, आता तुम्ही जो म्हटलात की 2 FIR दाखल झालेले आहेत, 2 FIR दाखल झाल्यानं या केसमध्ये पुढच्या कशा पद्धतीने अडचणी निर्माण होऊ शकतात, या केसवर त्याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? 2 FIR म्हणजे 2 केसेस चालतील एकाच प्रकरणामध्ये. आणि कसं आहे की प्रत्येक केसची हिअरिंग, प्रत्येक केसमध्ये आलेले अर्ज, मग त्यामध्ये काही कलम, आता मी तुम्हाला जसं आधीच स्पष्ट केलं की FIR ची कॉपी आपल्या पुढे नाहीये, पण आपल्याला जे मला कळलं आहे की ही कलम ह्यात इन्क्लूड केलेली नाहीये, ती मी नमूद केली, तर ती महत्वाची कलम आहेत आणि ती याच्यामध्ये नसली तर तशीच केस वीक होते आहे. आणि 2 वेगवेगळी प्रकरणं, वेगवेगळी FIR एकाच केसमध्ये जेव्हा लागेल, समजा एखाद्या FIR शी रिलेटेड काहीतरी मत न्यायालयाने बनवलं आणि दुसऱ्या FIR मध्ये जे काही पुढे केस चालेल चार्जशीट पुटअप झाल्यानंतर, त्यामध्ये जर वेगळं काहीतरी लक्षात आणून देण्यात येईल आणि ते कॉन्ट्राडिक्टरी असेल एकमेकांच्या सोबत, म्हणजे दोन्ही FIR मधून जी चार्जशीट आपल्यासमोर दाखल होईल त्याच्यामध्ये काहीतरी जर कॉन्ट्राडिक्शन असेल, तर मग तो परत कॉन्फ्लिक्ट तिथे असणारच आहे. तर हे आपण कसं पुढे नेणार आहोत हा खरं तर न्यायालयासमोर प्रश्न असणार आहे. आणि जी केस चालवत आहेत वकील, सरकारी वकील, यांच्या पुढे हा प्रश्न असणारच आहे. अगदी अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा हा मांडलेला आहे. मी तन्मय पेंडसेंकडे जाईन आणि अजून एक मोहम्मद अतिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांचे नातेवाईक सुद्धा अशा प्रकारे अपघातात त्यांनी गमावलेले आहेत, त्यांचे अनुभव सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र तन्मय पेंडसे, तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो. साधारणपणे हे खटले वर्षानुवर्ष रेंगाळत राहतात. मला असं कळलं की अक्षय पेंडसे यांच्या ज्या अपघाताचा खटला होता त्यात सुद्धा अजूनही निर्णय झालेला नाही आहे. कॉम्पेन्सेशन मिळाले नाही मिळाले त्याबद्दलचंही मला माहीत नाही, पण तुम्ही ते सांगा की हा खटला लढवताना तुम्हाला नेमके चॅलेंजेस काय आले होते आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला अडचणी जाणवल्या होत्या? सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण ऍक्सिडेंट बद्दल बोलतोय, दादाचा ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला, सगळ्यात पहिले राज्य सरकार हे सगळ्यात महत्वाचं दोषी आहे. कारण एका लेन मधनं दुसऱ्या लेन मध्ये जम्प होऊन व्हेकल आनंद अभ्यंकरांच्या गाडीवरती आपटलं. हा सगळ्यात फ्लॉ मला पहिले तिथेच वाटतो. आता दादा गेल्यानंतर गेली 10 वर्ष एक्सप्रेस वेवरती खूप काम करून बऱ्यापैकी सिस्टम आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालंय. पण बेसिकली इथपासून ती सुरुवात होते की ऍक्सिडेंट आपल्याकडे जे भारतातले रस्ते होतात ते IRCच्या गाईडलाईन्स मध्ये तयार होतात, ज्याला इंडियन रोड काँग्रेस म्हणतो. रस्ते बनवताना पूर्वीची गोष्ट ठीक होती की आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. आता जर का आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तर कुठल्या पद्धतीचे ऍक्सिडेंट होऊ शकतात याचं ओव्हरऑल अँटिसिपेशनच नसतं आपल्याकडे राज्य सरकारला. म्हणजे मी खूप मूळ मुद्द्यात जातोय. पुढचा खटला आणि हा झाल्यानंतरचा विषय आहे, पण ते ऍक्सिडेंटच होऊ नये याच्यासाठी राज्य सरकार कुठल्याही प्रकारे काळजी घेतच नाही कधी. मगाशी तुम्ही सांगितलं हिट अँड रनचा आकडा तुम्ही सांगितला. भारतामध्ये दरवर्षी ऍव्हरेज 1.5 लाख लोक रस्ते अपघातात मरतात. त्यात सुद्धा 70% एज ग्रुप हा 17 ते 45 मधला असतो. एक पूर्ण भारताचं सांगतोय. महाराष्ट्र 2 नंबरला आहोत आपण स्टॅटिस्टिकल डेटा जर का बघितला रस्ते अपघातातील मृत्यूंचा, तर एवढं भयंकर आपल्याकडे चालू असतानाही आपण ऍक्सिडेंट होऊ नये यासाठीच्या कुठलेही प्रिकॉशन्स तितक्याशा प्रमाणात घेतल्या जात नाहीये. प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट झाल्यानंतर राज्य सरकार अचानक जागे होतात, मंत्र्यांचे दौरे होतात, नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली जातात की आपण हे करूयात, आपण सिस्टीम्स आणूयात. ते फक्त दाखवण्यापुरतं असतं आणि नंतर काही होतच नाही. 7-8 वर्ष आम्ही आज जवळपास 7 वर्ष केस लढत होतो. ती जी ऍक्सिडेंट झालेल्या व्हेकलचा ड्रायव्हर पळून गेला, तो जवळपास 48 तासानंतर पोलिसांकडे हजर झाला. म्हणजे समजा जर का ते ड्रंक अँड ड्राईव्ह असेल तर कळणारच नाही ना, कारण इतके 2 दिवसानंतर जर का तो हजर झाला असेल तर त्याच्या रक्तामधलं अल्कोहोलच मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे केस आता 7 वर्ष आम्ही त्याच्या मागे होतो. 7 वर्ष आम्ही त्या सगळ्या खटल्यांमध्ये लढत होतो कंपनीच्या अगेन्स्ट. 7 वर्षानंतर आज आम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं. पण आता परवाच मला एक पोलिसांकडनं नोटीस आली की पोलीस फिर्यादी झाले त्या केसमध्ये आणि जो ड्रायव्हर होता ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्याच्या अगेन्स्ट त्यांनी आता केस फाईल केली. आता ही घटना झाली 23 डिसेंबर 2012. आज आपण आहोत 23 मे 2024. 11 वर्ष हे सगळं चालू होतं.
आणि फक्त आनंद अभ्यंकर किंवा अक्षय पेडसे हा विषय नव्हता, त्यात माझा 2 वर्षाचा पुतण्याही गेला. त्याची अगदी. काय चूक होती अगदी या तुम्ही सगळ्या घटनेमध्ये? तुम्ही त्याची काय म्हणताय की चूक होती? आता हे त्या इतकं बेदरकारपणे तुम्ही जो म्हणताय हा अनुभव मला विशेष करून, कारण हे बाहेर बरेचसे खटले सोडवले जातात असा एक अनुभव आहे. तुम्ही आता म्हणताय की आता या ड्रायव्हरनी पुन्हा एकदा FIR दाखल केली आणि पोलीस त्यात फिर्यादी झाले. नेमकं प्रकरण काय आहे? म्हणजे आता पोलिसांनी त्याच्या अगेन्स्ट परत आता केस केली. कारण मला परवा पोलीस चौकीतनं तिकडच्या नोटीस आली आहे की हा जो ड्रायव्हर आहे तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही आता FIR केलेली आहे तुमच्या केसमध्ये. वेळ लावा तर त्या गोष्टीला 10 वर्ष झाली, तुम्ही 10 वर्ष हे करत होतात म्हटलं. त्यांनी मला साक्षीदार म्हणून आता बोलवलेलं आहे. ते पुढच्या आठवड्यात मला तिकडे जायचं आहे. म्हणजे एक एक केस 10-10 वर्ष काही त्याच्यावरती गोष्टीच घडत नाही. इतकं आपण रिलक्टंट असतो. आता दादा आनंद दादा हे ऍक्टर होते म्हणून ऍटलिस्ट चॅनल आणि सगळ्यांनी ते उचलून धरलं, कारण त्यांची चूक पण नव्हती. पण अशा असंख्य हजारो केसेस आहेत की ज्याच्यामध्ये अजून FIR पर्यंत पोहोचलेलं नाहीये किंवा असंख्य दिवस न्यायालयीन लोक पायऱ्या झिजवत आहेत की आपल्याला न्याय मिळावा म्हणून. हे कुठल्या दिशेने चाललंय? म्हणजे श्रीमंतांना एक वेगळा नाही, पटपट रविवारी स्पेशल कोर्ट असतं, त्यांना सगळ्यांना बेल होतात. आणि आमच्यासारख्या लोकांना की जे आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला झगडावं लागतं राज्य सरकारशी. 10 वर्ष खिशात ते 15 लाख रुपये खर्च करून मी आज एक्सप्रेसवे सुधारण्याचे प्रयत्न करतोय आणि आम्हाला सर्वसामान्यांना झगडायला लागतं. आणि सर्व श्रीमंत लोक जी असतात की ती अत्यंत सहजपणे या गोष्टीतून सुटून जातात. अगदी अतिशय बोलकी अशी ही प्रतिक्रिया आहे किंवा हे उदाहरण म्हणता येईल. कारण जर 11 वर्ष नुसती FIR दाखल करायला लागत असेल तर कोणत्या पद्धतीचा कायदा आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत असं आपण म्हणतो. मोहम्मद अतिक माझ्यासोबत आहेत, त्यांचा आपण अनुभव जाणून घेऊया. नेमकं काय या मोहम्मद अतिक जी, आपका क्या एक्सपीरियंस रहा है इस मामले में और आपकी केस बेसिकली क्या है? माझी पण केस एक ऍक्सिडेंटल केसच आहे. आता 24 तारखेच्या मध्यरात्री माझा भाऊ, लहान भाऊ मोहम्मद आतिफ आणि मोहम्मद हुसेन त्याचा मित्र होता, हे दोघं आपल्या घराकडे निघत होते. आमच्या रेल्वे स्टेशनकडे एक ब्रिज आहे रामझुला म्हणून, तिथून हे दोन्ही लोक जात होते. तर एक ब्लॅक कलरची मर्सिडीज आली, त्या बाजूने त्यांनी मागून त्यांना धडक मारली. आता बघायचं म्हणजे त्या दोघी धडक मारणारी बायका 40-40 वर्षाची होती. ते दोघी एवढे ड्रिंक करून होते, म्हणजे जास्तच एवढे ड्रिंक करून होते की त्यांना उभं पण राहता येत नव्हतं, डोलत होत्या. अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी मागून धडक दिली. त्या ह्याच्यामध्ये माझा भाऊ आणि त्याचा मित्र मोहम्मद हुसेन हे दोघी त्याच दिवशी मरण पावले. एक स्पॉटवर झालं, मोहम्मद हुसेन त्याचं स्पॉटवर झालं होतं आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये, त्याला सिव्हिअर इंजुरीज होती ब्रेनमध्ये, त्यामुळे तो पण त्याचे पण निधन झाले होते त्याचवेळी. आता यानंतर जेव्हा स्पॉटवरती हा पोलीस आली, तिथं पोचली, तर एक PSI, त्यांच्यासोबत 2 कॉन्स्टेबल PSI भवाडमधून होते. यांच्या समोर 2 या लेडीजचे घराचे जेंट्स आले. पोलिसांसमोर त्यांनी तिथं आपल्या एक कारमध्ये बसून त्यांना घरी नेऊन. आता नेता पण यांनी काय केलं की लिकरची बॉटल्स होती यांच्या ब्लॅक कलरच्या मर्सिडीजमध्ये, ज्यांनी धडक दिली होती मागून या दोघांना, तर ते लिकरची बॉटल पण त्यांनी ट्रान्सफर करून दिली आहे. कारमध्ये घेऊन गेलेत ते दोघींसोबत. आता स्पॉटवरून हे लोक चालले जातात आणि याविषयी पोलीस पण काही करत नाहीये आजपर्यंत. आता माझ्या भाऊच्या आणि त्याच्या मित्राच्या इन्सिडेंटला एक 3 महिने होत आले पूर्ण. म्हणजे 24 फरवरीची ही गोष्ट होती, हा इन्सिडेंट होता. आणि आता 23 मे आहे. त्यानंतरही आम्हाला आतापर्यंत म्हणजे जस्टिस काहीच भेटलंच नाही. तुमच्या प्रकरणामध्ये पोलिसांनीच काही डिस्क्रिपन्सीज या सगळ्या प्रकरणात ठेवल्या. पंचनाम्याच्या ठिकाणी काही सदोष त्यांनी कृती केलेली आहे, त्यामुळे हा सगळ्या प्रकरणावर त्याचा परिणाम झाला. याच मुद्द्यावर स्मिताजी तुम्हाला विचारायचं की अनेकदा असं आपण पाहतो की हे खटले अनेक वर्ष रेंगाळतात. जवळपास 93% पेंडन्सी या खटल्यांमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. अनेक वर्ष रेंगाळतात. त्याची कारणं 2-3 सांगितली पाहिजेत. एक तर साक्षीदार ऐनवेळेला फिरतात, दुसरी गोष्ट म्हणजे सदोष तपास केला जातो, एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडनं हा तपास केला जातो जर प्रकरण हाय प्रोफाईल असेल तर, किंवा तितकं सिरियसली घेतलं जात नाही. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाहेरच्या बाहेर हे खटले सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलीस आणि वकील हे सुद्धा त्यात मदत करतात. ही कारणं तुम्हाला वाटतायत का? आणि जर असं असेल तर अशा प्रकारे जर सदोष तपास करत असतील तर त्या पोलिसांवर कारवाईची काही तरतूद नाही आहे का?
कसं आहे की सर, माझं तुम्ही म्हणणं जे असं आहे, म्हणताय ते सर, घडतच नाही मुळीच असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण आपण असं म्हणत असताना त्याची पुरावे पण सादर करावी लागतील ना. हम्म. तर हे पुरावे आपल्याला मिळवले पाहिजे. जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उदाहरणादाखलच तुम्ही म्हणाले की पोलीस जर समजा असे करत असतील तर पोलीस कर्मचाऱ्यांनी असं केलेलं आहे हे ठोसपणे आपल्याला पुराव्यानिशी कोर्टासमोर आणावं लागेल. नुसतं आपण म्हणून ते होणार नाही. आणि तिथे कुठेतरी मग आपल्याला मेहनत घ्यावी लागते स्वतः. आणि तसं काही आणलं आपण कोर्टासमोर तर निश्चितच कारवाई काहीतरी झालेली आपल्याला दिसेल. आणि आपण बघतो की ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट याच्यामध्ये लागू झालेला आहे. कारण ती व्यक्ती जी आहे जी गाडी चालवत होती वेदांत अग्रवाल तर 18 वर्षाच्या कमी वयाची व्यक्ती आहे. तर याच्यामध्ये जे बार मालक आहेत त्यांनी त्यांना दारू प्रोव्हाइड केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे किंवा गेलेला आहे. आणि हे जे पालक आहेत यांनी त्या मुलाला कशी गाडी चालवायला दिली हा पण एक आपण बघतो मुद्दा समोर येतोय. आता जेव्हा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की बालक आहे आणि त्याला बाल गुन्हेगार न्यायालयामध्येच आपल्याला केस त्याची चालवता येईल. आणि जसं बाकीच्याही सगळ्या केसमध्ये आहे की बेल मिळाली पाहिजे है ना. तर इथे पण बेल देताना कोर्टाने काही त्यांना अटी लावून दिलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे पण कुठेतरी समाजामध्ये किंवा सोशल मीडियावर आपण बघतो की काही लोकांचा गैरसमजच झालेला दिसतोय की जणू काही ह्याला शिक्षेतूनच मोकळं केलेलं आहे. पण त्या फक्त बेल मिळण्याच्या अटी आहेत जामिनाच्या अटी आहेत. आणि आता हा खटला पुढे सुरू राहणार आहे. तर ह्या जामिनाच्या अटींमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की याला निबंध लिहायला सांगा याला ट्रॅफिकचे रूल्स समजवा किंवा जे काही अजून एक दोन गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सुधारणा कशी घडून येता येईल आणि पुढे त्याला आपल्याला चांगला नागरिक म्हणून कसं घडवता येईल हाच याच्यामध्ये एक प्रयत्न असतो. आणि त्या तुम्ही हा जो मुद्दा मांडताय असे आदेश आहेत. शिक्षेबाबतचा हा जो मुद्दा मांडताय आता काही महिन्यांपूर्वीच अपघात कायद्यामध्ये जी सुधारणा करण्यात आली त्यानुसार अशी अपेक्षा कायद्यातच व्यक्त करण्यात आलेली आहे की जर तुमच्याकडनं निष्काळजीपणाने नाही जर हेतुपुरस्सर जर अपघात झाला नसेल तर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे त्या जखमींची मदत केली पाहिजे आणि 108 नंबरवर ॲम्ब्युलन्स बोलवली पाहिजे पोलिसांना इन्फॉर्म केलं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरा एक मुद्दा असा आहे ज्याच्यावरनं ट्रक चालक मालक संघटनांनी संप केला होता की अशा पद्धतीने जर आम्ही तिथे उभे राहिलो तर तिथली जनता आजूबाजूला जे लोक असतात ते मारू शकतील आम्हाला आणि त्यातनं आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स तयार होतील. तर कायदे बनवताना असे हास्यास्पद त्याच्यात तरतुदी म्हणजे 300 शब्दांचा निबंध लिहिला तर तुमचा त्याच्या मागचा उदात्त हेतू आहे हे मान्य आहे. पण या शिक्षा कुठेतरी थोड्याशा सक्त किंवा कडक शिक्षा असल्या पाहिजे असं वाटत नाही किंवा कायदे बनवतानाच त्यात काही ठोस तरतुदी त्याकरताच पालकाला आपण ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी जबाबदार ठरवलेला आहे. आणि जे या आरोपीचे वडील आहेत ते आता कस्टडीमध्ये आहेत त्यांना बाहेर नाही सोडलेलं. मुलांनी जर कुठल्याही प्रकारचं वाहन चालवताना जर काही नियमांचं उल्लंघन केलं किंवा आता आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात हे ऍक्सिडेंट आणि निग्लिजंट ड्रायव्हिंगमुळे ड्रंक अँड ड्राईव्हमुळे झालेलं हे प्रकरण आहे. पण ते कारण की तो आरोपी बालक आहे त्यामुळे त्याच्या पालकांना गुन्हेगार ठरवून पालकाविरुद्ध केस सुरूच आहे ना. त्यांना कुठे बेल मिळाली आहे. कसं आहे की जुव्हेनाईल आहे आणि त्याला एका तुम्ही अगदी सराईत गुन्हेगारांसारखं वागणूक देणं हा कुठेतरी म्हणजे आपले सगळेच कायदे जर तसे बघितले किंवा कारागृहाचं पण आपण नियम बघितले तर सगळे सुधारणावादीच आहेत सुरुवातीपासून. की त्याला व्यक्ती म्हणून त्याची प्रवृत्ती जी वाईटाकडे चाललेली आहे ती कशी बदलता येईल आणि त्याला माणूसपणाकडे कसं नेता येईल हा आपण नेहमी बघतो की कायद्याचा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे नाही की त्यांनी एक गुन्हा केला आहे तो निग्लिजंटली केलेला आहे जाणून बुजूनही केलेला असेल जरी एखाद्या दुसऱ्या केसमध्ये आपण बघतो जसं तरी पण त्याला माणूसपणाकडे कसं आणता येईल काही शिक्षा देऊन आणि मग खूपच गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर आपण फाशीच्या शिक्षा आणि सश्रम कारावास हे पण आपण बघितलेलं आहे. पण ह्या केसमध्ये नेहमीच ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट नुसार जो सुधारणावादी दृष्टिकोन ठेवून आरोपीकडे बघण्यात येतं त्याच प्रकारे जामीन देताना त्या अटी घालण्यात आलेल्या आहे. आणि ह्या फक्त जामिनावर सुटलेला आहे वेदांत अग्रवाल
आता आपल्याला पुढे केस चालताना दिसणारच. अगदी केस कशी चालते ते पण पाहणं महत्त्वाचं असेल. अनेक या तिन्ही पाहुण्यांनी आपल्या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडली आणि त्यातनं एक मुद्दा स्पष्ट झालेला आहे की कायदे आहेत पण ते प्रभावीपणे जर त्याचा वापर झाला तर अशा केसेस लवकर त्यांचा निपटारा होऊ शकेल आणि जखमींना किंवा अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना न्याय मिळू शकेल. या तिन्ही पाहुण्यांनी आपल्या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आभार. आणि या सगळ्या मुद्द्यात आता पुढची केस कशा पद्धतीनं पोलीस आणि वकील मांडतात आणि त्यातून न्याय किती लवकर मिळतो ते पाहणं महत्त्वाचं असेल.